Finally, shipping boxes are here. Later in the video, you will see our first trip in India, जी होती कोकणामध्ये. अमेरिकेत असताना आम्ही आमचे 4 बॉक्स शिपिंग केले होते इंडियामध्ये पाठवण्यासाठी. तर त्यांनी सांगितलं होतं आम्हाला 2 to 3 मंथ्स लागतील म्हणून, पण आता टोटल आम्हाला 4 मंथ्स झालेले आहेत बॉक्सेस शिप करून. आणि आज युनिव्हर्सल रिलोकेशनचा ट्रक आमच्या इथे आला आहे बॉक्सेस घेऊन. तर आता ते बॉक्सेस डिलिव्हर करत आहेत. तर टोटल 3 बॉक्सेस होते आणि एक बॅग होती जी की त्यांनी पॉलिथिनमध्ये व्यवस्थित रॅप केलेली होती. आता इंडियामध्ये हे बॉक्सेस आमचे आले होते चेन्नईमध्ये, आणि जिथे की कस्टम क्लिअर करायचं होतं. तर कस्टम क्लिअर करण्यासाठी पण त्यांनी आमच्याकडनं म्हणजे एक्स्ट्रा चार्जेस घेतले होते, जे आधी तर आम्ही शिपिंग बॉक्सेसचे तर US मध्ये असताना ऑलरेडी पे केले होते, आणि इंडियात आल्यानंतर अजून पण त्यांनी कस्टम क्लॅरिफिकेशनसाठी म्हणून चार्जेस आम्हाला लावले होते. मग आता इथे बॉक्सेस वगैरे आलेले आहेत. त्यांनी घरामध्ये पूर्ण आणून जागेवरती ठेवून दिले जिथे सांगितलं तिथे. आणि हे बॉक्सेस आल्यानंतर घरामध्ये म्हणजे त्यांनी काही पेपर वगैरे होते त्यावरती साईन वगैरे करून घेतलं की तुमचे बॉक्स आलेले आहेत आणि त्याच्या आतमधलं सामान वगैरे सगळं व्यवस्थित आहे. तर ते असतानाच मी त्यांच्यासमोर बॉक्सेस वगैरे ओपन केले, बघितलं की आतमधलं सामान बरोबर व्यवस्थित आहे की नाही. आणि काही नाही, 5-10 मिनटाचंच 10-15 मिनिट्सच प्रोसेस होती. आले आणि बॉक्सेस डिलिव्हर करून सगळं सामान वगैरे त्यांच्यासमोर चेक करून नंतर ते लोक गेले पण. तर म्हणजे ही प्रोसेस जी आहे ती एकदम कन्व्हिनियंट होती, त्यात काही प्रॉब्लेम नव्हता. आणि आमचं सामान पण व्यवस्थित आलेलं आहे. तर जे कोणी पण US वरनं ईस्ट कोस्टवरनं इंडियामध्ये मूव्ह होत असतील, मी तर रेकमेंड करेल की युनिव्हर्सल रिलोकेशन ह्यांची सर्विस चांगली आहे. म्हणजे आम्हाला तर काही प्रॉब्लेम आला नाही. आणि ज्या दिवशी बॉक्सेस डिलिव्हर झाले त्या दिवशी रेनी वेदर होतं इथे. तर इथे अलेक्सा आणि काय असं थोडेफार चार्जर वगैरे अशा गोष्टी होत्या बॉक्समध्ये. तर मला वाटतं त्यामुळेच आम्हाला कस्टमसाठी एक्स्ट्रा पे करावं लागलं. जर इलेक्ट्रॉनिक्स आयटम नसते ना, तर मला नाही वाटत की कस्टमसाठी त्यांनी एक्स्ट्रा चार्जेस मागितले असते. कारण बाकी तर सगळे असे हाऊस होल्ड आयटम्सच होते, ज्यामध्ये की फोटो फ्रेम किंवा घरातल्या डेकोरेटिव्ह वस्तू वगैरे अशा गोष्टी होत्या. आय नो माझं व्हिडिओ खूप दिवसानंतर येत आहे, पण लाईफ थोडी बिझी चालू होती, त्यामुळे पण इथून पुढे व्हिडिओज वेळेवरती अपलोड करायचा मी नक्कीच ट्राय करेल. तर इथे एक बॅग राहिली होती अनपॅक करायची, जे की मी करत आहे, ज्याच्यामध्ये मेनली माझ्या पर्स, हँडबॅग्स अशा गोष्टी होत्या. तर हे मुद्दामून मी दाखवत आहे कारण की म्हणजे तुम्हाला पण पॅकिंग करताना समजा आयडिया यावी. तर मी काय केलं होतं की ना, माझ्या पर्समध्ये जे आपले कपडे असतात, टी शर्ट वगैरे किंवा शॉल, स्कार्फ अशा गोष्टी, आणि त्या पर्सच्या आतमध्ये घालून ठेवल्या होत्या की ज्यामुळे माझ्या पर्सचा शेपसुद्धा चांगला राहिला आणि त्याच्यामध्ये म्हणजे माझं सामानसुद्धा बसलं. तर ही एक गोष्ट होती. आणि काही काही पर्सच्या आतमध्ये दुसरी पर्स, मोठ्या पर्समध्ये छोटी पर्स, आणि त्या छोट्या पर्समध्ये अजून सामान, अशा गोष्टी मी ठेवल्या होत्या. तर ह्या पण काही टिप्स आहेत ज्या की कोणाला युजफुल होऊ शकतात. आणि हे मी जेन्युइनली ह्यासाठी दाखवत आहे की कसं मी माझ्या पर्स, हँडबॅग्स वगैरे पॅक केल्या. आणि पर्सच्या अराउंडसुद्धा ना मी असे माझे ओढणी, शॉल अशा गोष्टी त्याच्या अराउंड रॅप केल्या होत्या की जेणेकरून पर्स एकमेकांवरती स्क्रॅच होऊ नये. तर इथे काही माझं इंटेन्शन नाही आहे की मला शो ऑफ करायचं आहे की माझ्याकडे किती पर्स आहेत असं दाखवायचं आहे वगैरे वगैरे, असं काही बिलकुल इंटेन्शन नाही आहे. जस्ट मी कशी पर्स माझ्या पॅक केल्या होत्या. आणि पर्सच्या आतमध्ये मी कपडे भरल्यामुळे काय झालं ना की त्यांचा शेप जो आहे ना तो जशाच तसा राहिला. तर तेच मला एक टेन्शन होतं की आता माझ्या बॅग सगळ्या खराब होतील की काय, त्यांचा शेप बिघडेल किंवा काही प्रॉब्लेम होईल. पण तसं काही झालं नाही. तर ही टिप मला चांगली वाटली, त्यामुळेच मी हे तुमच्यासोबत इथे शेअर करत आहे. आणि मग नंतर हे सगळं एम्प्टी केलं, हे सामान वगैरे काढून ठेवलं. आणि परत एक मोठं टास्क होतं की आता ह्यांना ठेवायचं कुठे, हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आणि जसजसं बॅग्समधून सामान बाहेर निघत होतं तसं तसं मला पण आठवत होतं ॲक्च्युली की मी कशामध्ये काय भरून ठेवलं, मी विसरले होते.
आणि ते जेव्हा निघत होतं तेव्हा मीच एवढी हॅपी होत होते की अरे वा, हे पण मी घेऊन आले, हे पण मी घेऊन आले, काइंड ऑफ लाईक दिस. आणि अजून एक बॅग होती ज्यामध्ये माझं थोडंफार स्टफ होतं, की जी होती आर्टिफिशियल ज्वेलरी, जी अशी ह्या बॉक्सेसमध्ये मी पॅक केली होती. आणि ती ज्वेलरीसुद्धा ना मी म्हणजे एकदम व्यवस्थित पॅक केली होती आणि त्याच्यामध्ये बिलकुल स्पेस नव्हती ठेवली, की जरी बॅग वगैरे फेकतात एअरपोर्टवरती तर ज्वेलरीचे पाऊच वगैरे मूव्ह नाही झाले पाहिजे आणि त्याला स्क्रॅच नाही झालं पाहिजे. तर अशा प्रकारे मी माझी ज्वेलरीची पॅकिंग केली होती प्रत्येक की ते एकदम त्यांच्यामध्ये स्पेस नव्हती ठेवली. भारतात आल्यानंतरची ही आमची पहिलीच ट्रिप होती, जे की आम्ही गेलो होतो कोकणामध्ये. होतं हे गाव होतं दिवेआगार. तर दिवेआगारला आम्ही गेलो होतो आणि इतकं छान होतं ना, म्हणजे समरमध्ये ॲक्च्युली आम्ही गेलो होतो इथे. पण त्यावेळेसुद्धा इतकी ग्रीनरी होती आणि वेदर पण म्हणजे चांगलंच होतं, कारण खूप झाडं आहेत कोकणामध्ये. गरमीचा म्हणजे विशेष काही त्रास तिथे जाणवला नाही. सगळीकडे फणसाची झाडं आणि आंब्याच्या तर अगदी बागाच होत्या. खूप खूप मस्त होतं. दिवेआगारमध्ये आम्ही इथे एक हे रिसॉर्ट आहे तिथे थांबलो होतो. तर हे रिसॉर्ट पण खूपच छान होतं. क्लीन होतं आणि व्यवस्थित होतं. खूप ग्रीनरी होती. त्यांचा स्विमिंग पूल पण खूप छान होता. म्युझिक, लाइटिंग वगैरे सगळ्याच गोष्टी. आणि हे असं ना प्रत्येक घराचं पण म्हणजे स्टे करण्यासाठी जे रूम्स होत्या त्या कॅबिन सगळ्या वुडनच्या वगैरे होत्या. तर फॅसिलिटीज खूप छान होती. आणि तर हाच आहे की नाईट टाईमचा व्ह्यू आहे जिथे आम्ही थांबलो होतो. तर तिथली ही छोटीशी एक क्लिप आहे. तर इथे हा जो स्विमिंग पूल आहे इथे पण त्यांनी मस्त म्युझिक वगैरे लावलं होतं आणि पूलमध्ये ते तुम्हाला टी वगैरे सर्व करत होते. तर अजून काय पाहिजे ना, म्हणजे मस्तपैकी जी सर्विस कधी US मध्ये मिळाली नाही ती आपल्या इंडियामध्ये मिळते. तर ती एक लक्झरी आहे भारताची. तर ह्या रिसॉर्टला आम्ही थांबलो होतो. इथनं बीच पण खूप जवळ होता दिवेआगारचा, अगदी वॉकेबल होता आणि बीच पण छान होता. तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला त्याचे डिटेल्स प्रोव्हाइड करेल. रिसॉर्टमध्ये कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट होता, अनलिमिटेड टी होतं आणि फोटो काढण्यासाठी पण खूप छान छान स्पॉट होते. म्हणजे ग्रीनरी ना खूप छान केलेली होती त्यांनी, की कुठे पण फोटो काढला तरी तो छानच येणार असं होतं. तर छान होता हा एरिया. आणि कोकण तर आहेच खूप छान. कोकणामध्ये तर बीच वगैरे भरपूर आहेत आणि मेन म्हणजे हा बीच पण क्लीन होता, पाण्यामध्ये म्हणजे जाण्यासारखं होतं. तर इथे काही वॉटर ॲक्टिव्हिटीज होत्या ज्या की माझ्या मुलीने केला. तर मोठी मुलगी जी आहे ती जरा ॲडव्हेंचरस आहे, ती सगळ्या वॉटर ॲक्टिव्हिटीज करते, म्हणजे ती सगळ्याच ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी करते. आणि पाणी तर सगळ्यांना खूपच आवडतं. त्यामुळे मग इथे त्यांनी ना हे हॉर्स रायडिंग, टांगा वगैरे जो असतो ना आपला, तर तो पण होता. ते बीचवरनं फिरवत होते. तर इथे आम्ही त्याची एक राईड घेतलेली आहे आणि बीच पण इतका छान होता ना. इथे आता बीचवरती ना सनसेट होत होता. तर हा व्ह्यू पण खूप छान होता. आणि हे जे काही मी म्हणत होते की हा बीच खूप छान होता इथला, तर हे जे साईडला म्हणजे बीचचा जो किनारा होता असा ना, त्याच्यामध्ये मार्बल इफेक्ट झालेला होता. ब्लॅक सँड होती, ब्लॅक आणि व्हाईटिश काइंड ऑफ. तर ना पूर्ण तो असा मार्बलचा इफेक्ट देत होता. बघायला इतकं छान वाटत होतं ना. तुम्ही जर दिवेआगारला नसाल गेलात तर मी हायली रिकमेंड करेल. नक्की जाऊन या, एकदा तरी व्हिजिट करण्यासारखं आहेच आहे. आणि तिथे लोकल फूड वगैरे पण खूप छान मिळतं, म्हणजे लोकांचं घरगुतीच ते खानावळ काइंड ऑफ आहे. तर आपण त्यांच्या घरी जाऊन सकाळचा नाश्ता, लंच वगैरे, डिनर अशा सगळ्या गोष्टी, म्हणजे फूड खूप छान होतं. एकदम साधं, सिंपल, ताजं-ताजं, फ्रेश ते करून देत होते. तर खाण्याची तर अगदी चंगळ होती कोकणामध्ये. आम्ही तर खूप एन्जॉय केलं. आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस आंब्यांचा सीझन होता. तर सगळीकडे आंब्यांच्या बागा
बऱ्याच ठिकाणी रस्त्यात गाडी थांबवून आम्ही आंब्यांच्या बागांमध्ये गेलो. फणसाची पण खूप झाडं होती. ओके, बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.